आज आपण बनवणार आहे डुबुक वड्यांची वाटण न घालता आमटी। आपण पहिलं तवा गरम करायला ठेवला, त्यात पाणी टाकलंय। पिठाच्या अंदाजाप्रमाणे पाणी घ्यायचं। त्यात आता थोडंसं तेल आणि थोडंसं मीठ टाकलंय। आता पाण्याला उकळी आली की त्यात आपण चण्याचं पीठ घालणार आहे। आपण आता त्यात चण्याचं पीठ घालायचं आणि चांगला घट्ट गोळा करून घ्यायचा। आता गॅस बंद करायचा आणि थोडंसं पाणी घालायचं आणि या पिठाचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे। अगदी पटापट होणाऱ्या रेसिपी आहेत आपल्या। जास्त वाटण नाही, मसाला नाही, कमी साहित्यामध्ये रुचकर रेसिपी। पीठ तयार आहे। चला तर मग आता फोडणीची तयारी करू। तापत ठेवलंय, त्यात तेल घालायचं। तेल चांगलं तापून द्यायचं। लसूण आणि कढीपत्ता फ्राय झालाय। आता त्यात टोमॅटो घालूयात। टोमॅटो पण 2 मिनिटं परतवून घेऊयात। आता त्यात थोडीशी हळद आणि आपला घरगुती लाल मसाला। आता तो तुमच्या आवडीप्रमाणे तिखटाप्रमाणे घाला। तुम्हाला किती तिखट हवं आहे ते त्याप्रमाणे घाला। हे जे वडे बनवून ठेवले हे घालायचे आणि पाणी घालायचं। पाणी घालून आणि मीठ घालून शिजवून घेऊयात। हे बघा, आपले डुबुक वड्यांची आमटी तयार झाली आहे। डुबुक वडे पण शिजले आहेत, टोमॅटो टाकलाय तो पण चांगला शिजला गेला आहे। अशा प्रकारे एकदा करून बघा। रेसिपी आवडली तर पेजला लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका।